मंडळी नमस्कार. मी राकेश देशमुख. सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त खूप खूप मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आजचा दिवस म्हणजे मराठी अस्मितेचा, मराठी जनांच्या अभिमानाचा, मराठी संस्कृतीचा आजचा हा दिवस आणि सर्वत्र महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी सरकारच्या माध्यमातून परेड असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, राजकीय भाषणं असतील, असा हा कार्यक्रम केला जातो. मंडळी, आपणा सर्वांना माहिती असेल की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ सुरू झाली होती, जो लढा सुरू केला होता आणि त्या लढ्यामध्ये प्राणाची आहुती दिली. 107 लोकांनी आपलं बलिदान दिलं आणि त्याच्यामुळेच मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. की 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याचं कारण असं होतं की राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं होतं आणि या निर्णयामुळेच मराठी जनांमध्ये प्रचंड संताप, प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता आणि या निर्णयामुळेच ठिकठिकाणी सरकारचा निषेध म्हणून सभा घेण्यात आल्या, आंदोलने करण्यात आली, मोर्चा काढण्यात आला. आपणा सर्वांना माहिती असेल की फ्लोरा फाउंटनच्या परिसरात प्रचंड जनसमुदाय उसळला होता. एकीकडे चर्चगेट स्थानकातून तो जनसमुदाय निघाला होता, दुसरीकडून बोरी बंदर तिकडनं जनसमुदाय निघाला होता आणि तो फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी थांबला होता. आणि ह्या जनसमुदायाला कुठेतरी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. परंतु सत्याग्रहींच्या निर्धारापुढे, मराठी जनांच्या निर्धारापुढे सरकारला नमतं घेण्यात आलं होतं. परंतु मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्या ठिकाणी गोळीबाराचे आदेश दिले आणि या गोळीबारात 107 लोकांना प्राण गमावा लागला. प्राणाची आहुती देण्यात आली, बलिदान देण्यात आलं. आणि म्हणूनच 107 जे हुतात्मे आहेत, जो आजचा दिवस आहे, त्यांना स्मरण करण्याचा आहे, त्यांना नमन करण्याचा आहे. कारण त्यांनी जो लढा दिला, त्यांनी जे बलिदान दिलं, त्याच्यामुळेच आपल्याला मुंबईसह या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आपण हा जो महाराष्ट्र बघत आहोत. आणि या निमित्ताने नक्कीच आपण त्यांना स्मरण करूयात, नमन करूयात. आपणा सर्वांना माहिती असेल की 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ केली होती, त्यामुळेच महाराष्ट्राची निर्मिती झाली, आपल्याला महाराष्ट्र मिळाला मुंबईसह. आणि मग पुढे 1 मे 1965 रोजी 107 जे लोकांनी आपलं बलिदान दिलं, स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात आले. ही जो लढा आहे, ह्या लढ्यामध्ये ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांना स्मरण केलं पाहिजे, त्यांना नमन केलं पाहिजे. जय महाराष्ट्र. धन्यवाद.